नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळच्या नेरला गावात राजू ढोमणे यांच्या घरामध्ये तब्बल 40 नागसापांची पिल्ले आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच चाचेर येथील वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन सर्पमित्र प्राणी मित्र रतन कुंभरे व त्याचे सहकारी मित्र यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने त्यांनी सर्व 40 नागसापांची पिल्ले कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडली। त्यानंतर वन्यजीव संरक्षणाच्या नियमाचे पालन करता या सर्व पिल्लांना रामटेक वन विभागाशी संपर्क साधत वन कार्यालयामध्ये आणून एससीएफ गोविंद कुमार लुचे रेंज ऑफिसर राहुल शिंदे समक्ष पंचनामा करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील घनदाट जंगलात सुखरूप सोडण्यात आले। वाईल्ड चॅलेंजरचे सर्पमित्र रतन कुंभरे यांच्या तत्परतेमुळे नागरिकांवरील संभाव्य धोका टळला। तसेच वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन सर्पमित्र प्राणी मित्र राहुल कोटेकर व अजय मेहरकुळे यांनी नागरिकांना सूचित केले की घराच्या परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता त्यांना मारण्याचा प्रयत्न व पकडण्याचा प्रयत्न करू नये। परिसरात साप आढळल्यास त्वरित जवळच्या अनुभवी सर्पमित्रांना संपर्क करावा। परिसरात सर्पदंश झाला वर जवळच्या सर्पमित्राशी किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले। या बचाव मोहिमेचे परिसरातील नागरिकांनी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन सर्पमित्र प्राणी मित्रांचे कौतुक केले असून वन्यजीवाचे संरक्षण आणि सुरक्षित बचाव याबाबत जनजागृतीची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। महाराष्ट्र 224 करता अजय मेहरकुळे, रामटेक। नमस्कार। वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चाचेरच्या टीमने रजत कुंभरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी नेरला येथे राजू ढोमणे यांच्या घरी मागील 2 दिवसापासून सतत 40 नागांच्या पिलांचा रेस्क्यू केला आहे। सोबतच 2 मोठे नागसुद्धा तिथे पकडण्यात आलेले आहे। अशाच प्रकारे अनेक गावखेड्यामध्ये पावसाळा चालू झाला असल्यामुळे पडी जे घर असतात किंवा पडकी भिंत दगडं अशा जागेवरती अनेक साप दडून बसलेले राहतात, ज्यामुळे सर्पदंश होण्याचे चान्सेस राहतात। तरी सर्व लोकांनी आता पावसाळा असल्यामुळे सतर्क व्हावे। आपल्या घराच्या अवतीभोवती असलेले दगडं, कचरा, झाडाचे वेलं हे साफसफाई करून घरापासून दूर करावे। तसेच शेतात जाताना काठीचा उपयोग करावा, शूजचा उपयोग करावा व कचऱ्यामध्ये हात टाकू नये। अगोदर काठीने त्या कचऱ्याला हलवावे, त्यानंतरच त्याच्यामध्ये हात टाकावे, जेणेकरून सर्पदंश होणार नाही व सर्वांच्या जीवाच्या कोणाच्याही जीवाला धोका उत्पन्न होणार नाही आणि जीवाचे संरक्षण होईल। तसेच चुकीने जर का सर्पदंश तुम्हाला झाला आहे तर कोणत्याही भोंदू बाबाच्या नादी पडू नये। लगेच आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये जावे व तसेच अवतीभोवती असलेल्या आपल्या कोणत्याही गावातील सर्पमित्रांना संपर्क साधावे व त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवाचा व आपला जीव वाचवावा हीच विनंती। धन्यवाद। चांगलं काम केलं सर्पमित्रांनी की राजू ढोमणे राहणार नेरला तालुका रामटेक यांच्या घरी 40 नागाचे पिल्ले आज यांनी रेस्क्यू करून आणलेले ते आम्ही आता निसर्गमुक्त करत आहोत। तरी शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना असं विनंती आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे सापांचं जो बीड असतो त्याच्यात पाणी जातो, त्यामुळे ते साप बाहेर निघतात। तरी त्यांना साप हा शेतकऱ्यांचाच मित्र आहे, कारण की साप हा उंदीर आणि किडेच खातोय। तरी आपण त्यांना मारू नका आणि जर कुठं आढळल्यास तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाला माहिती कळवावी।